तो सामना टेस्ट स्टार्ट होतोय. पहिलाच बॉल यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह फटका खेळ आहे आणि चेंडू जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथील मात्र पहिल्याच बॉलवरती सुनील भोईर याने मात्र आक्रमक रवैया दाखवला आणि पहिल्याच बॉलवरती शानदार चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराला एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, कारण जो एक लेदरचा क्रिकेटर आहे त्यामुळे त्याला चांगली नेहमीच फलंदाजी होते सुनील भोईर यांची. यावेळेस मात्र फटका खेळला समोर क्षेत्ररक्षक राजेश वायले. नो मिस्टेक, बिग विकेट. या ठिकाणी मात्र मगाशीच पाहिलं राजेश थोडेसे ऑनसाइडला होते, मात्र जसा बॉल रिलीज झाला तसे मात्र ते ह्या बाजूला उजव्या बाजूला आणि एक सुरेख झेल टिपला. अतिशय चांगला झेल आणि फलंदाज बाद झालाय. 4 या धावसंख्येवरती लागलाय तो पहिला मोठा धक्का. सुनील भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. तर वन डाऊनचा फलंदाज पाहायला मिळतो या निलेश भोईर. तिसऱ्या क्रमांकावरती विजय वायलेला पाहिला. एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी हा त्यांचा प्लस पॉइंट आहे, कारण नारिवलीच्या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती गावदेवी वसाहत टीमने. त्या संघाला पाहतोय आपण या मैदानावरती. तर दुसरीकडे फार मोठा धक्का लागलाय. मी म्हणेन 440 व्होल्टेजचा झटका लागलाय तो पिसवली संघाला. यावेळेस चांगला बॉल ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धाचीची संधी येते, मात्र थ्रोपैकी थोडीशी उशिराने आली आहे. विश्वास सेलार होते मिडॉपला. जसा त्यांच्या हातामध्ये बॉल आला तसा मात्र त्यांनी फेकवला, मात्र थोडीशी थ्रोपैकी पुढ्यात आली, त्यामुळे ते धाव एकवटली गेली, नाहीतर धावचीचा धोका संभावला असता. पुन्हा एकदा तोच फटका. आता मात्र तो क्षेत्ररक्षक थोडासा स्लोअर पद्धतीने चेंडू आलाय. पहा विजय वायलेने मात्र किती चांगला कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकाराला, त्याच्यानंतर विकेट मिळवली आणि 2 चेंडूवरती 2 धाबा. व्हेरी गुड कमबॅक. अतिशय चांगला कमबॅक केलाय तो विजय वायले. यांना पाहतोय पॉवर प्लेचं एकमेव षटक घेऊन. येथे मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा राजू झेलकाने आणि यावेळेस मात्र झेल ड्रॉप. येथे मात्र धावचीची संधी होती. पहा चांगला झेलसाठी प्रयत्न केला होता राजेश वायले. चांगला एफर्ट दिलाय. खूप दूरवरून आले. झेल मात्र त्यांच्या हातामध्ये विसावला होता. शेवटच्या मुवमेंटला झेल हातातून सुटला आणि तोपर्यंत मिळाल्या त्या 2 धाबा. 8 शेवटचा बॉल. शेवटचा बॉल 1 to go. 8 धाबा दापडकावरती पाहायला मिळतात आपल्याला. एक जीवनदान मिळालाय. यावेळेस पण एकदा ऑन साइडला डीप मध्ये नरुबू आहेत, मात्र राजे चेंडूवरती वेगाने आले. ते सुद्धा 2 धाबा मिळतील ते सहजरित्या. या 2 धावा पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतो आपल्याला. 1/10 जो पिसवली संघाला धक्का लागला त्या धक्क्यातून मात्र सावरावं लागेल पिसवली संघाला. त्यामुळे ते शेवटचा सामना आहे. पहिल्या फेरीतील वसारी पक्ष पिसवली, त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने होतील, हे लक्षात ठेवा. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 10 धावा धावपळकावरती आल्यात. गोलंदाज नरबुआ दुसरे षटक घेऊन वसा टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. नरेश स्ट्राईकला निलेश भोईर यांना पाहतोय. 1 डाऊनचा खेळाडू आहे. चांगली जबाबदारी आता मात्र पार पाडावी लागेल मैदानामध्ये.
यावेळेस चांगला बॉल होता, सन्मान दिलाय चेंडूला, जवळपास कोणी नाही आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत दुसरी धाव येते मात्र पूर्ण करीत असताना पण जवळपास क्षेत्ररक्षक नव्हते, त्यामुळे ते 2 धाबा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा वेगाने केलाय, पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. राजेश मात्र चेंडूवरती वेगाने, त्यापैकी सुरेख होती, त्यापेक्षा सुरेख होतं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला ताळमेळ या 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती मात्र या 2 धावा पूर्ण केल्यात. ते मात्र एकेरी दुहेरी धावांना जास्त प्राधान्य दिलं जातोय. यावेळेस स्लोअर चेंडू फेकलाय, पुन्हा एकदा ऑन साइडला तो क्षेत्ररक्षक राजेश वेगाने, आता मात्र एकच धाव मिळेल. गुट्रा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी होत असताना अद्यापर्यंत पाहिलं, जरी एक धक्का लागला त्याच्यानंतर मात्र धापाला किती हलता ठेवलाय, गॅप मध्ये ढकललाय. तिसऱ्यांदा तो क्षेत्ररक्षक पहा चेंडूवरती, चांगले क्षेत्ररक्षण झाले. अद्यापपर्यंत पाहिलं 2 षटक, जवळजवळ 10 चेंडू फेकल्यात आणि 10 चेंडू पैकी 6 चेंडू एकटे पाहिले तर राजेश वायला याच्या हातामध्ये आल्यात. 16 धावा धावपडक्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडलाच आता डीप मधून क्षेत्ररक्षक आल्यात, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकटे मात्र धावचीची संधी आणि फलंदाज बाद. यस, फलंदाज बाद. दुसरी धाव घेत असताना मात्र चांगली थ्रोपैकी झाली होती, ते सोनू होते आणि चांगली थ्रोपैकी कलेक्टिंग सुद्धा सुरेख आणि फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का लागला या गावदेवी पिसवली संघाला. गोलंदाज नंदू भोईरला पाहतोय, फार चांगला खेळाडू आहे. बरीचशी मैदानं गाजवलीत नंदूने, खास करून आडिवलीची स्पर्धा छाने 2 सामन्यामध्ये मात्र आपल्या स्वतःची ताकद पणाला लावत चांगली बॅटिंग करून मात्र ते सामने जिंकले होते. आता नंदूला इथं कामगिरी करावी लागेल, कारण संघ थोडासा अडचणीत सापडलाय, कारण 2 फलंदाज लवकर बाद झाल्यात, त्यामुळे 4थ्या क्रमांकावरती नंदू भोईर याला पाचारण केलं जातोय. इथे बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं, सुरेख क्षेत्ररक्षण झालं नाहीये आणि दुसरी धाव ते पूर्ण होईल का, मात्र रनिंग बिटवीन विकेट पा नंदूने मात्र वेगाने धाव घेतली आणि इथून दुसरा ओव्हर समाप्त झाला. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये 19 धावा, तर पहिल्या षटकात आल्या 10 आणि दुसऱ्या षटकात आल्या 9 धावा, त्यामुळे 19 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 10 होत्या आणि या षटकात 9 आल्या. तर स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक, आणि या श्रद्धांजली चषकामध्ये पहिल्यांदा असं स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं की 2 दिवसाची स्पर्धा आणि 3 चमचमत्या ट्रॉफ्या. तर एक तिसरी ट्रॉफी कशासाठी लक्षात घ्या की ज्या वेळेस कालचा जो सेमीफायनलचा सामना झाला
तर त्यात जो तिसरा क्रमांक आहे तो मात्र कालचा जो सेमीफायनलचा सामना झाला त्याच्यामध्ये नारिवली विपक्ष देसाई होता, देसाई संघ परास्त झाला. आणि आज जो सेमीफायनलचा सामना होईल त्याच्यातला संघ आणि कालचा संघ याच्यामध्ये जो सर्वोच्च धावसंख्या नोंदवेल, ज्याचा रन रेट चांगला असेल त्या संघाला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल, हे लक्षात ठेवा. आणि ते मात्र रोज 10 संघ खेळतात. जो पहिला संघ वाकण संघ जिंकला त्याला मात्र बाय मिळाले. त्यामुळे आता लढत होईल ती कोळेगाव विपक्ष शील आणि दातिवली विपक्ष याच्यातून विजेता संघ, अशी लढत होईल. बॅकफुटला जाऊन सुरेख कट आणि क्षेत्ररक्षक होते मात्र थोडेसे तिथे छायबंदी झाले. अतिशय चांगला फटका नंदू भोईर यांच्या बॅट मधून आलाय, शानदार चौकार. तर गोलंदाज राजेश फुलोरे यांना पाहतो आपण. यावेळेस अतिशय चांगला बॉल होता आहे, ते मात्र कीपर बीट आणि 2 क्षेत्ररक्षक सुद्धा बीट झाल्यात. चेंडू मात्र व्यवस्थित काढला होता आणि चेंडू गेलाय स्क्रीन समोर 4 धावेसाठी. चौकार पाहायला मिळाला. 27 धाबा धापळकावरती, 2 चेंडूवरती 8 धाबा आल्यात. कारण 2 क्षेत्ररक्षक होते, एक पाहिलं तर शॉर्ट हॅडमॅनला आणि स्क्वेअर लेगला. त्यानं मात्र चुकून चेंडू पाठीमागे निघून गेला, त्यामुळे ते 4 धावा मिळाल्यात त्या पिसवली संघाला. पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफ ड्राय करण्याचा प्रयत्न. आता मात्र धाव मिळेल ती 1. चांगली गोलंदाजी फलंदाजी पाहतोय नंदू भोईर यांची, कारण 2 विकेट लवकर मिळवल्यात, त्यामुळे आता इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर चला, कोळेगाव संघ आणि शिव संघ टॉससाठी यायचं आपण. दोन्ही संघाला इन्व्हाइट केलं जाते. कोळेगाव पक्ष शिव असं सामना असेल, 4 ओव्हरचा मॅच असेल. यावेळेस मात्र फटका खूपच उंच गेला, क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये. ज्ञानेश या ठिकाणी पाहिलं राजेश वायले चेंडूवरती मात्र वेगाने आल्यात आणि 2 धावा मिळाल्यात. तिथे खूप दूरवरचा प्रभास या ठिकाणी पाया मिळाला, तोपर्यंत झेल ड्रॉप झाला. प्रयत्न चांगले होते. 30 यावेळेस मात्र दिशेपासून थोडे भरकटले आणि पहिला खराब बॉल पाहायला मिळतो आपल्याला तो टीमच्या वतीने. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 31 धावा झाल्या, तिसरे षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला क्षेत्ररक्षकाच्या पासून चौकार पाहायला मिळतो. निलेश भोईर होते देते मात्र आज चौकार. 4 धावा. 35 धावा झाल्यात. 35 धावा दापळकावरती. लास्ट टू गो. कॅमेरामॅन पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. यावेळेस आणखीन 1 धाव एक्स्ट्रा च्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. 1 धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. तर थोडेसे दिशेपासून भरकटल्या. या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू खराब फेकल्यात, 3 चौकार पाहायला मिळाले. राजेश फुलोरे यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येतो मात्र पाहतो आपण फलंदाज बाद. यस,
येते पहा असं वाटलं होतं की धाव पूर्ण केली आहे, मात्र बॅट ग्राउंडिंग करता आली नाहीये. नंदू थोडेसे दमले होते, दमछाक झाली होती आणि इथून मात्र पाहिलं तर फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव घेत असताना फार मोठा धक्का लागलाय. नंदू भोईर सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज बाद झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. एकूण टोटल धावसंख्या 37 रन्स. तर गोलंदाज सोनू वायले गोलंदाजी मार्क वरती आल्यात आणि या ठिकाणी न्यू बॅट्समन आल्या, त्याला मात्र या ठिकाणी रनर दिला गेलाय. कोमल भोईरला पाहतोय आपण. कोमल भोईर यांना पाहतोय आपण. या खेळपट्टीवरती थोडेसे इंजुर्ड आहेत, मात्र ते एक चांगली याच्या अगोदर फलंदाजी करायच्या ते थोडेसे इंजुर्ड आहेत, त्यामुळे त्यांना रनर इथे दिला गेलाय. खेळाडू वृत्ती दाखवली आहे मी म्हणेन वसाळ संघाने, कारण एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. यावेळेस चांगला बॉल होता, टॅप केला जातोय चेंडूला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र नकार दिला जातोय. गुड फिल्डिंग. एक धाव मिळाली आहे. एकूण 38 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. तर अद्याप विचार केला तर चांगली फलंदाजी केली आहे निलेश भोईर याने, मात्र मागच्या षटकामध्ये चांगले फटके पाहायला मिळाले. नंदू भोईरने सुद्धा चांगली कामगिरी केली आणि या बेलेस पॅडल स्ट्रोक करण्याचा प्रयत्न पहा, किती चांगला चेंडू होता. येथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावची जी संधी निर्माण झाली आहे. फलंदाज बाद. पुन्हा एकदा थोडीशी दमछाक झाली आहे फलंदाजाची धाव घेण्यासाठी. मी म्हणेन बॅट ग्राउंडिंग का करत नाही क्या? ज्या वेळेस आपण असे धाव घेता त्यावेळेस बॅट पुढे सरकवणं फार महत्वाचं असतं आणि बॅट जर हवेत राहिली तर आपल्याला बाद व्हावं लागतं. हे बऱ्याच वेळेला चित्र पाहायला मिळालं आणि आता सुद्धा तेच झालं फलंदाजाच्या विषयी आणि आणखीन एक धक्का लागलाय. एकच धाव. 39 धाबा. धावफलकावरती न्यू बॅट्समन सचिन भोईर. एकोणचाळीस धाबा झाल्यात. इथून जर पाहिलं तर अद्याप चांगली तिसऱ्या षटकामध्ये स्थितीत होतं, मात्र चौथ्या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा पाहतोय आपण. यावेळेस चांगला बॉल, चांगला ड्राईव्ह करतोय चेंडूला. डिपिश कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, मात्र दुसरी धाव ते मात्र पूर्ण केली जाते. थ्रो पैकी थोडीशी स्क्वेअर, मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चला शिल संघाचा कॅप्टन या आणि कोळेगाव संघ आपण सुद्धा या टास्क करण्यासाठी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल 4 षटकांचा. कोळेगाव विपक्ष शिळगाव या 2 टीम मध्ये. यावेळी चांगला बॉल आणि ते मात्र एक धाव पूर्ण. तर जीवनदान मिळाले आहे बाईच्या स्वरूपामध्ये. एक धाव पाहिली जाते. इथून फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. ज्या मोठ्या फटक्यांची गरज होती मात्र तो मोठा फटका अद्याप पाहायला मिळाला नाहीये. सोनू
या वेळेस पुन्हा एकदा मस्त बॉल, अतिशय चांगला चेंडू. फलंदाज थोडासा बीड झालाय, तर निश्चितच पाय खेळण्याची किती हौस आहे, मात्र स्वतःला सांभाळा, कारण क्रिकेट आपल्याला नेहमी खेळता येईल, मात्र आपण थोडेसे इंजुरेड आहेत. या वेळेस पुन्हा एकदा वाईट, यस वाईट बॉल. इथून पाया मिळतो, एक धाव एक्स्ट्रा मिळाली आहे. एकूण 43 धाबा दापडकावरती होत असताना 43 धाबा. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आणि चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सोनू यांची पाहायला मिळाली आणि इथून मात्र खेळाचं पहिलं सत्र संपलं. 43 धाबा बनवल्या गेल्यात. असं वाटलं होतं 50-55 धाबा बनवेल, कारण तिसऱ्या षटकामध्ये चांगल्या सुस्थितीत होता हा गावदेवी पिसवली संघ. मात्र सोनूची शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली आणि एकूण 43 धाबे संख्येवरती रोखलंय ते मात्र या पिसवली संघाला. तर आता 44 बनवायचे आहेत त्या उत्तरार्धामध्ये, कारण पूर्वार्ध संपला, उत्तरार्धामध्ये या धाबा कशा प्रकारे डिफेन्स केल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी जातो आमचे एक सिनियर कॉमेंटेटर घारिवली गावचे आमचे पंडित दादा पाटील यांच्याकडे. धन्यवाद जगदीश पाटील. सामना आपण पाहतो वसार विपक्ष पिसवली. पिसवली संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांमध्ये धावा कुठल्या तर 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय ते वसार संघासमोर. 44 धावांचं लक्ष जरी असलं तरी मात्र ते लक्षाचा पाठलाग वसार संघ कशा पद्धतीने करेल आणि 44 धावांचं डिफेन्स पिसवली संघ कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. ही स्पर्धा आपण पाहतो श्रद्धांजली चषक 2020 जे हनुमान 40+ संघ निर्जेच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन आपण पाहतो. स्वर्गीय दीपक मधुकर पाटील आणि स्वर्गीय संजय कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. चला पिसवली संघाला विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि वसार संघाचे 2 फलंदाज मैदानात उतरत आहेत. तर विजय पाटील यांना विनंती असेल तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची कोळेगाव विपक्ष शील्ड.
बॉलिंग इकडे नाही बॉलर आहे तुमचा सुनील सुनील भाई श्री संघाने नाणेफेक जिंकली आहे. स्ट्राईकला गोपीनाथ पोलर आहे, इकडे सोनू वायल नाही, इकडे गोपीनाथ पोलर आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय ती सोनू वायले आणि गोपीनाथ फुलोरे ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय. सातत्यानं पिशुली संघासाठी जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, चांगली फलंदाजी करत असतो, अष्टपैलू कामगिरी सुनील भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो, ते गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिला चेंडू अपील केली जाते जोरदार, मात्र फलंदाज इथे बाद होतात आणि पहिल्या चेंडूवर गोलंदाज सुनील भोईर यांनी धक्का दिलाय आणि ज्या सुरुवातीची गरज होती पिशुली संघाला ती सुरुवात नक्कीच या गोलंदाजानं पूर्ण केली. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना थोडंसं दडपण असतं, मात्र त्या दडपणाला झुगारून इथं सुरुवात केली गोलंदाज सुनील भोईर यांनी. कारण आडवलीच्या स्पर्धेमध्ये हाच खेळाडू मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. इथं मात्र पिशुली संघासाठी पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळताना पहिल्याच चेंडूवर सोनू वायल्यासारख्या फलंदाजाला इथं माघारी पाठवलंय. धाव संख्या आपण पाहतो 10 फलकावर 1-0 अशी धाव संख्या आपण पाहतोय. सुनील भोईर लेफ्ट मोड विकेट. फुलटा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फॉलोथ्रू मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू स्वतः अडवला गोलंदाजानं, कारण गोलंदाजी केल्यानंतर चेंडू अडवणं फार कठीण असतं, मात्र इथं चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुनील भोईर पुन्हा एकदा तयार, लेफ्ट मोड विकेट. चांगली गोलंदाजी बघा, टप्पा पडल्यानंतर चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, पुढचे दोन्ही चेंडू निर्धाव हाताळले. तशी जी चांगली गोलंदाजी आपण पाहतो सुनील भोईर यांच्या माध्यमातून. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांना दडपण असतं, मात्र इथे दडपणाला झुगारून सुनील भोईर चांगली गोलंदाजी करतायत. वेगात बदल केला, लो फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळतात. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत इथं 2 धावा येत आहेत. 10 फलकावर धाव संख्या पोहोचते ती 2 वर. स्वतःच आणि संघाचं खातं खोललंय. कारण आतापर्यंत जर विचार केला तर सुनील भोईर या गोलंदाजानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा तयार, लेफ्ट मोड विकेट. ते मात्र चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पाच चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनील भोईर यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी, लेफ्ट मोड विकेट. खोल टप्प्याचा चेंडू ऑनसाइडला खेळतात, वेगाने पहिली धाव घेत आहेत, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत का पाहायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो सीमा रेषेवरनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय आणि गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते सुनील भोईर, धावा खर्च केला फक्त 3 आणि एक गडी बाद केला. चांगली गोलंदाजी आणि धावसंख्या आपण पाहतो 10 फलकावर वसार संघाची 44 धावांचं लक्ष असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक संपल्यानंतर 1 बाद 3 धावसंख्या.
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि वसार संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1-3. पॉवर प्लेच्या पहिले षटक हाताळले गोलंदाज होते सुनील भोईर, फक्त 3 धावा खर्च केल्या, गडी बाद केला आणि सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन होते गोलंदाज आपण पाहतो गोविंद भोईर. तर गोविंद भोईर दुसऱ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतील आणि इथे मात्र 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज असताना 2 फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. गोलंदाज तयार, गोविंद भोईर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळतात क्षेत्ररक्षक सुनील भोईर सामोरे जातात, उंच पुरा असा क्षेत्ररक्षक, सीमारेषेवर चेंडू अडवेपर्यंत मात्र 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 5 वर. बघा तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, आयोजकांच्या वतीने कुणीतरी मैदानात जायचं आहे. निनाद रसाल आमचे तिसरे पंच पोहोचतायत मैदानात. बघा कोणताही गोलंदाज जर पंचांनी थ्रो घोषित केला तर नो बॉल दिला जाईल, तो गोलंदाज बाद असेल. ऑन साइडला मोठा फटका येतोय, इथे मात्र जसा तसं उत्तर दिलं जात आहे. फलंदाज आपण पाहतोय विश्वास शेलार यांच्या बॅट मधनं येतो तो गगनभेदी षटकार आणि इथून मात्र आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाज विश्वास शेलार यांनी, कारण धावांची गरज आहे ती वसार संघाला आणि अशा पद्धतीने जर फलंदाजी केली तर नक्कीच वसार संघ या 44 धावांचा पाठलाग अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र सुनील भोईर यांनी पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 3 खर्च केलाय, गडी बाद केला. मात्र इथे गोविंद भोईर या गोलंदाजावर आक्रमण केलं जात आहे. बॉल 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 द्या, मला बॉल दे, बॉल दे ना त्याच्यात ना तुला नवीन बॉल लागेल. बघा दुसरं षटक सुरू आहे, 2 षटकांमध्ये चेंडू हरवला, भिजला, फुटला तर नवीन दिला जाईल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1-11 अशी धावसंख्या. विश्वास अतिशय चांगली फलंदाजी करतात, गोविंद भोईर सज्ज होतात, राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. तोपर्यंत इथं एकदा पूर्ण केली, धावसंख्या 12 वर पोहोचते. कमबॅक करण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज आपण पाहतो गोविंद भोईर यांच्या माध्यमातून आणि चांगलं कमबॅक. फक्त एकच धाव येते धाव फलकावर. इथे मात्र चांगली गोलंदाजी, बघा आक्रमण केलं होतं फलंदाज विश्वास यांनी, षटकार ठोकला होता, त्यानंतर पुढच्या चेंडूवर सिंगल, त्या पुढच्या चेंडूवर मात्र निधाव. अतिशय चांगलं कमबॅक गोविंद भोईर यांच्या माध्यमातून, कारण दुसरं षटक हाताळतात आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑन साइडला मोठा फटका येतोय, चेंडू जातोय तो षटकार. सोनूला काट मार ना मग तिथं नाही इथं इकडं हा खून कर ना तशी कशी खून करायची गुन्हेले पाणी देतो पाणी दे ना ते लिहिले ना 13 18
हम्म. धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 18. उर्वरित समीकरण आपण पाहतोय 13 चेंडू आणि 26 धावांचं. इथे मात्र आक्रमणाला सुरुवात केली फलंदाजानं. इथे मात्र फलंदाजाला असं वाटलं होतं की चेंडू वाईड जाईल, मात्र तसं काही झालं नाही. फलंदाजाच्या पायाला चेंडू लागून इथं लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते धाव फलकावर. अशा पद्धतीनं 2 षटकांचा बाजू खेळ इथं संपला. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 19. माफ करा, धाव नाहीये कारण फलंदाजाने ऍक्शन केली नव्हती चेंडू खेळण्याची, त्याच्यामुळे पंचांनी तिथे धाव नाकारली आहे. दोन षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो वसार संघाची 18. येणारं समीकरण असेल ते 2 षटक शिल्लक, 12 चेंडूंमध्ये गरज असेल ती 26 धावांची. गोलंदाज तयार. तिसरं षटक मार्गस्थ नंदू भोईर येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आक्रमक फलंदाज विश्वास. हे होती ऍक्शन नव्हती केली. गोलंदाज तयार नंदू भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पंच विश्वास रसाल यांनी पाहिलंय टप्पा नक्की पडून चेंडू कशा पद्धतीने बाहेर निघालाय. वाईडचा इशारा केलाय पंचांनी. अवंतर धावसंख्येने धावसंख्या पोहोचते 19 वर. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण. विश्वासवर नक्कीच विश्वास असेल तो वसार संघाचा. गोलंदाज तयार. इथे मात्र पुन्हा एकदा वाईडचा इशारा केलाय. चुकीच्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अशा पद्धतीने जर तुम्ही गोलंदाजी केली तर तुमच्या संघाला नुकसान सोसावं लागेल. त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नंदू भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलंय गोलंदाज नंदू भोईर यांनी. 24 पगार
अकरा चेंडू 24 धावांचं समीकरण. विश्वास स्ट्राईक यांना आपण पाहतोय तर गोलंदाज नंदू भोईर सज्ज होतात. राईट मुहूर्त विकेट. इथे मात्र सेफ शॉट खेळतात. नोमॅटलँड मध्ये चेंडू पडतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव येते धाव फलकावर. चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जात आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही फलंदाजानं. फक्त चेंडू नोमॅटलँड मध्ये ढकलून दिला आणि 2 धावा येतात धाव फलकावर. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. अजूनही 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 10-22चं समीकरण. मात्र इथे विश्वास चांगली फलंदाजी करतायत नंदू भोईर. राईट मुहूर्त विकेट. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा सातत्याने फलंदाज मोठा फटका मारण्याचा ऑन साईडला प्रयत्न करतोय. मात्र इथे कमबॅक चांगल्या पद्धतीने केलाय तर गोलंदाज नंदू भोईर यांनी. कारण पहिले 2 चेंडू वाईड हाताळले. त्यानंतरच्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि हा पुढचा चेंडू निर्धाव हाताळला. कमबॅक नंदू भोईर यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. इथे मात्र चिंता वाढवली फलंदाजानं. उलटा चेंडू संधी साधली फलंदाजानं आणि चेंडू इथं मात्र इशारा केला जातोय तो षटकार. फलंदाज थोडेसे अडचणीत सापडले होते कारण नंदू भोईर यांनी कमबॅक केलं होतं. मात्र त्यानंतर एक फुलटा चेंडू हाताळला गोलंदाजाने. चेंडूचा समाचार घेतला फलंदाज विश्वास यांनी. 6 धावा ठोकून 6 धावांचं अंतर कमी केलं आणि आपल्या संघावरचं दडपण आणि स्वतःवरचं दडपण नक्कीच फलंदाज विश्वास यांनी कमी केलंय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 28. 8 चेंडू 16 धावांचं समीकरण. अतिशय चांगली मॅच आपण पाहतो. सामना आपण पाहतोय तो वसार विपक्ष पिसवली. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र नक्कीच दडपण जाणवतं गोलंदाज नंदू भोईर यांच्यावर. कारण मागच्या चेंडूवर षटकार ठोकला होता फलंदाज विश्वास यांनी. थोडेसे अडचणीत सापडले होते फलंदाज. मात्र ती अडचण त्या चुका त्यांनी दुरुस्त केल्या षटकार ठोकून. आणि इथे मात्र दबाव नक्कीच गोलंदाज नंदू भोईर यांच्यावर असेल. मात्र गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील तर फलंदाज इथे विश्वास कशा पद्धतीने सामना करतील ते पाहावं लागेल. 8-15चं समीकरण. हे 2 चेंडू फार महत्वाचे असतील ते वसार संघासाठी. कारण या 2 चेंडूंमध्ये धावा आल्या तर धावांचं अंतर कमी होईल. मात्र हे 2 चेंडू नंदू भोईर यांनी व्यवस्थित हाताळले तर मात्र पिसवली संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. ऑन साईडला खेळतायत. पाहिलं फलंदाजाने थांबून खेळतायत. दुसरा धावाचा नक्कीच प्रयत्न करतील. चुका होतात आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव येते धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 32 वर. 7 चेंडू 12 धावांचं समीकरण. 7-12 इथं आपण पाहतोय वसार विपक्ष पिसवली. 1 चेंडू असेल शिल्लक. मात्र 1 चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजासाठी आणि फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा. इथे मात्र 7-12चं समीकरण. बॅकफुटला गेले. सुरेख फटका आपण पाहतो. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू खाली येतात. खराब क्षेत्ररक्षण. चुका केल्या जात आहेत त्या पिसिवली संघाच्या माध्यमातून आणि नशिबाचा चौकार लागतोय तो वसार संघाच्या माध्यमातून. 4 धावा येतात धाव फलकावर. धाव संख्या पोहोचते ती 36 वर.
बॉलर 6 चेंडू 8 धावांची गरज. निलेश ना रे बॉलर ने जिंकण्यासाठी वसार संघाला 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतात. निलेश भोईर स्ट्राईक यांना आपण पाहतोय. विश्वास सहा चेंडू 8 धावांची गरज. गोलंदाज निलेश. फुलटॉस चेंडू समोर खेळतात मात्र क्षेत्ररक्षक सामोरे गेलेत आणि फलंदाज इथं मात्र बाद झाले ते विश्वास. शेवटच्या षटकामध्ये फक्त 8 धावांची गरज होती. पहिला चेंडू निलेश भोईर या गोलंदाजाने हाताळला आणि सीमारेषेवर एक झेल पकडला गेला आणि इथं मात्र 5 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. सामना कोणता संघ जिंकेल ते मात्र शेवटच्या चेंडूपर्यंत कुणीही सांगू शकत नाहीये, कारण जर तरला फार अंतर असतं. कारण क्रिकेट हा नक्कीच अनिश्चित खेळ असतो. कुणीही भविष्य वर्तवू शकत नाहीये या सामन्यामध्ये आणि कोणत्याही स्पर्धेमध्ये सामन्यामध्ये भविष्य वर्तवणं फार कठीण असतं. 5 चेंडू 8 धावांची गरज. निलेश भोईर इथे मात्र फटका फसलाय. चेंडू झेल होतो का पाहायचंय. नो मॅटलँड मध्ये पडतोय. दुसरी धाव येते धाव फलकावर. फक्त 2 धावा येत आहेत धाव फलकावर. 4 चेंडू 6 धावांची गरज. अतिशय रंगतदार अवस्थेत सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू 6 धावांची गरज. मात्र इथं परीक्षा असेल ती गोलंदाजाची, परीक्षा असेल ती फलंदाजाची. मात्र त्या परीक्षेमध्ये कोण पास होईल ते पाहावं लागेल. निलेश भोईर राईट मोर विकेट. खोल टप्प्याचा चेंडू फॉलोथ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र फलंदाज सुरक्षित पोहोचलेत. तोपर्यंत इथं सिंगल कंप्लीट केली जाते. 3 चेंडू 5 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना आपण पाहतो. वसार विपक्ष पिसवली आणि चेसिंग ही कंपल्सरी असेल लक्षात घ्या दोन्ही संघ. निलेश भोईर राईट मोर विकेट. इथे मात्र पंच कुंदन पगडे यांनी वाईडचा इशारा केलाय. चांगल्या पद्धतीने इथं आपण पाहतो 2 दिवस पंचगिरी करतात. कुंदन पगडे असतील, विश्वास रसाल असतील, आमचे निनाद रसाल असतील, योगेश पाटील असतील, सर्व पंचांनी चांगली कामगिरी केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. 3 चेंडू 4 धावांची गरज. निलेश भोईर इथे मात्र चेंडू नो बॅटमध्ये पडतोय आणि अशा पद्धतीनं वसार संघ हा सामना जिंकतोय.